मित्रमंडळी नमस्कार. आपल्याकडे प्लंबिंगचं साहित्य आलेलं आहे आणि हे सगळं साहित्य प्लंबिंगचं आलेलं आहे. प्लंबिंगचं काम चालू आहे आणि त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. इथंही या ठिकाणी बरंचसं साहित्य पडलेलं आहे आणि या बाजूला ही ज्या लागणाऱ्या पाईप आहेत तर ते आपण घेतलेले आहेत आणि ह्या सगळं जे पाईप आहेत किंवा मटेरियल आहे ते सुप्रीम कंपनीचं आपण घेतलेलं आहे फिटिंगसाठी आणि त्याचं कालपासूनच प्लंबिंगचं ज्या भिंती आहेत ते खाचण्याचं काम चालू झालेलं आहे. अजून काही ब्रेकरचं काम चालू आहे आणि इकडं जे अतुल जाधव मिस्त्री आहेत तर ते फिटिंगचं जोडाजोडी करत आहेत, ते काम चालू आहे. तर हे खास फेमस मिस्त्री आहेत, अतिशय चांगलं काम करतायत. तर त्यांनाही दाखवतोय आपण आणि हे मूळचे सोलापूरचे आहेत पण त्यांची कामं सगळी मंगळवेढा या ठिकाणी चालू आहेत आणि त्यांची जी प्लंबिंगची जोडाजोडी आहे तर हे सगळं खाचलेलंही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर हे वेगवेगळ्या कारणासाठी खाचून घेतलेलं आहे. तर हे सगळं कशासाठी खाचलेलं आहे मी त्यांना विचारणार आहे. मिस्त्री, ह्यातच तुम्ही जोडताय तर हे कशासाठी कुठले कुठले पॉईंट आहेत? हे आपलं बादलीसाठी पॉईंट बरोबर. हां कमळचं. हां, कमळचं कुठलं कमोडचं? एक्स्ट्रा कमळचं. हां, आणि पुढं लहान शावर उद्यासाठीला हँड. हां, पुढं हे गिझर. गिझरचा पॉईंट आहे. सोलर दोन्ही सिस्टम. हा. वॉल मिक्सर आहे वॉल मिक्सर आणि वरती शावरचं. आणि हा शॉवरचा पॉईंट आहे. म्हणजे किती पॉईंट आपले होणार सगळे इथं? 3 4 5 6 7 8 पॉईंट. 8 पॉईंट आहेत. या बाथरूममध्ये 8 पॉईंट आणि त्या बाथरूममध्ये सुद्धा 8 पॉईंट आहेत. तर असे 8 पॉईंट आपले होणार आहेत फिटिंगचे. तर या ठिकाणी काही पाईप आहेत आणि याबरोबर या ठिकाणी जे साहित्य आहे आणि समोरच्या बाजूला आहेत महेश मोहिते. तर हे अतुल मिस्त्रींचे सहाय्यक आहेत, नातेवाईक आहेत, बरोबर आहे का? तर त्यांचंही ब्रेकरचं काम चालू आहे. तर ब्रेकरचाही थोडासा आवाज येणार आहे तरी पण दाखवतोय आपण. तर या ठिकाणी मिस्त्रीनं असं जोडाजोडी सुरू केलेली आहे. प्लंबिंगचं काम चालू झालेलं आहे आणि जसं काम होईल तसं आपण हा व्हिडिओ करत राहणार आहोत. मित्रमंडळी, या ठिकाणी वॉल मिक्सर लावण्यासाठी हे जे फिटिंग केलेलं आहे किंवा प्लंबिंग केलेलं आहे तर या ठिकाणी जे लेवल आहे तर ते लेवल पूर्ण व्यवस्थित झाल्याशिवाय ते फिट करता येत नाही आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हा लेवल पॉईंट बघायला मिळेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ते फिटिंगचं जे साहित्य आहे वॉल मिक्सर किंवा मिक्सर आहे तो बसवणं सोपं होईल. तर अशा पद्धतीनं हे असं व्यवस्थित फिटिंग करावं लागतंय. तर हे आहे आपलं प्लंबिंगचं पहिल्या बाथरूमचं काम सुरुवात झालेलं आहे आणि या ठिकाणी अतुल जाधव मिस्त्रीनी फिटिंग केलेलं आहे आणि वरची एक पाईप जोडायची राहिली तीही थोड्या वेळात जोडली जाईल. या ठिकाणी बाथरूममधले सगळे जे पॉईंट आहेत हे झालेले आहेत आणि प्लंबिंगच्या पाईप जे आहेत त्या सगळ्या जोडून घेतलेल्या आहेत आणि हे जे बाथरूम आहे ते आहे हॉलच्या बाजूचं. म्हणजे हॉलमधून इकडं आत यावं लागतं तर ते बाथरूम आहे आणि हे सगळं प्लंबिंग या ठिकाणी झालेलं आपल्याला बघायला मिळेल. मंडळी, या ठिकाणी बरंचसं काम जे आहे ते ब्रेकरनं खालचं जे PCC केलेलं होतं आपण तर ते कट करून काढलेलं आहे आणि या ठिकाणी बसणार आहे आपलं टॉयलेट पॉट, कमोड बसणार आहे. तर या ठिकाणी कमोड बसणार आहे आणि म्हणून हे पाईपलाईनसाठी हे जे बाहेर घेऊन जाण्यासाठी काढले कमोडचं आउटलेट आणि या ठिकाणी एक खड्डा इकडं आहे, इकडे परत ब्रेकरनं हां म्हणजे ट्रॅपसाठी आपण हा इकडचा खड्डा खोदलेला आहे आणि हे सळई कट करून घ्यावं लागेल ना तुम्हाला आता. तर ह्या सळया कट करून घ्याव्या लागतील आणि या ठिकाणी सुद्धा सळया लागतील, त्या सुद्धा कट करून घ्याव्या लागतील आणि इथं 2 होल पडणार, तिकडं सुद्धा तशीच 2 होल पडणार आहे. तर त्या ठिकाणी तिकडच्या बाजूला ब्रेकरचं काम चालू झालेलं आहे. तर मंडळी, या ठिकाणी ब्रेकरनं हे फोडलेलं आहे आणि या ठिकाणी ट्रॅपसाठी फोडलेलं आहे आणि दुसऱ्याही बाथरूमचं म्हणजे बेडरूमच्या बाजूला असलेल्या बाथरूमचं प्लंबिंगचं किंवा पायपिंगचं जे काम आहे पाईपांचं पूर्ण काम झालेलं आहे
आणि हे वेगवेगळे पॉईंट इथं भरपूर दिसत आहेत. ते कशाचे आहेत मिस्त्री तुम्ही सांगा. हे फ्लश टँक, तो फ्लश टँकचा आहे. हां, हे हँड शॉवर, हँड शॉवर. हां, बादली ठेवला आहे आपलं बस. कशाचं? हां बादलीचं पाणी. हां हां हां. हे वॉल मिक्सर, वॉल मिक्सरचे 3 पॉईंट आहेत वॉल मिक्सरचे. शॉवर आणि इकडे 2 दिसत आहेत. गिझर विथ सोलर. म्हणजे सोलरचं पण एक आपण याला जोडलेलं आहे, गिझरचं एक जोडलेलं आहे. तर असे एकूण किती पॉईंट झाले? 8 झाले काही? 9 आहेत का? इथे एक वाढला की मग? तिकडे 9 झाले, इकडे 9 झाले. मग तिथे एक कुठं कमी झाला होता? नाही ते एक पार्ट तिथला पार्ट राईट होता ना तिथला. हां हां, मग तिकडे पण 9 झाले आणि इकडे पण 9 झाले. 9 झाले, दोन्हीकडे 9 पॉईंट झालेत. 2 3 4 5. आता उद्या काय काम चालू राहील आपलं? उद्या काय काम चालू? कमोडचं हां, आउटलेट होण्याचं चार्ज बाहेर पण निघते म्हणजे इकडे निघते ट्रॅप आणि आणि कमोड म्हणजे पाण्याचे आउटलेट आणि कमोडचे आउटलेट दोन्हीकडचे बाहेर निघणार. तर अशा पद्धतीनं उद्या राहिलेलं काम पूर्ण होईल. मित्रमंडळी, या ठिकाणी जे प्लंबिंगचं काम केलेलं आहे तर त्याचे फक्त आता या ठिकाणी आपल्याला पॉईंट दिसत आहेत. आणि हे सगळे पॉईंट जे हॉलच्या बाजूचं वॉशरूम आहे किंवा टॉयलेट वॉशरूम आहे त्याचे हे पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. तर हा आपण पहिला भाग यामध्ये प्लंबिंगचा दाखवणार आहे आणि उर्वरित जो भाग आहे तर जसं जसं काम होईल तर ते दाखवणार आहे. आणि समोरच्या बाजूला आयुष आणि पियुष हे जे काम आहे वॉशरूमचं जे काम कुठंपर्यंत झालेलं आहे ते बघण्यासाठी आलेले आहेत आयुष आणि पियुष. आणि आयुष माझ्याबरोबर आहे. आणि समोरच्या बाजूला हे जे आहे तर हे खाचलेलं आहे फिटिंगसाठी, म्हणजे इलेक्ट्रिकल वायरिंग किंवा फिटिंगसाठी हे खाचलेलं आहे. आणि हे काम 1 दिवसच झालेलं आहे आणि राहिलेलं काम जे आहे तर ते हळूहळू चालू राहील. तर हेही इलेक्ट्रिकल फिटिंगचं काम आपण पूर्णपणे एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, परंतु यात थोडंसं आहे ते दाखवतो आहे. हे आहे दुसरं वॉशरूम किंवा दुसरं टॉयलेट बाथरूम. आणि या ठिकाणचाही आपण हा जो प्लंबिंगचे काही पॉईंट काढलेले आहेत तर हे प्लंबिंगचे पॉईंट आहेत. या ठिकाणी आहेत, इकडेही आहेत. आणि याही बाजूला जे प्लंबिंगचे पॉईंट आहेत या ठिकाणी वॉटर ट्रॅप आहे. तर हे सगळे जे पॉईंट्स आहेत या ठिकाणी आहे ते सोलर आणि वॉटर हीटरसाठी किंवा गिझरचे पॉईंट आहेत. तर असे हे वेगवेगळे पॉईंट आहेत ते आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रमंडळी, या ठिकाणी जे प्लंबिंगचं काम झालेलं आहे तर हे टॉयलेटसाठीचं आणि बाथरूममधलं जे पाणी आहे ते बाहेर जाण्यासाठी या ठिकाणावरून आउटलेट आहेत ते आहेत. आणि पियुष चालला आहे पुढं बघत. आणि वरच्या बाजूला जे आहे तर CPVCमध्ये वॉटर फिटिंग, थंड पाणी आणि गरम पाणी या दोन्हीसाठी हे वेगळ्या पद्धतीनं आपण इथं फिटिंग केलेलं आहे तेही आपण दाखवतो आहे. आणि हे आहे पश्चिम बाजू. तर पश्चिम बाजूला जे झालेलं फिटिंग आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आयुष आलाय, बडबडतोय. फार्म हाऊसच्या दक्षिण बाजूलाही जे आपण फिटिंगचं काम केलेलं आहे तर तेही या ठिकाणी दाखवत आहे. आणि या ठिकाणावरून आतल्या बाजूला किचनमध्ये जाणाऱ्या ज्या पाईप आहेत त्या उद्या कदाचित जोडल्या जातील तर तेही आपण दाखवू. मित्रमंडळी, या ठिकाणी किचन ओट्याचं किंवा किचन कट्ट्याचं जे आहे ते प्लंबिंगचं काम झालेलं आहे. आणि या ठिकाणी बसणार आहे आपलं वॉश बेसिन. आणि वरती गरम पाण्यासाठी एक आणि दुसरं जे आहे ते थंड पाण्यासाठी असे 2 कनेक्शन आणलेले आहेत. म्हणजे जे सोलरवरती असू द्या किंवा गिझरचं गरम पाणी आहे ते या ठिकाणी किचनला येईल. आणि या ठिकाणी L टाईप असा आपला किचन ओटा होणार आहे. आणि ही पाईप जी आहे तर ती ड्रेनेज पाईप आहे वॉश बेसिनची. तर ती इथून बाहेर घेतलेली आहे. आणि ती बाहेर कुठे घेतलेली ते बाहेर गेल्यानंतर दाखवणार आहे. किचन कट्टा आहे तर तिथून बाहेर आलेली जी ही ड्रेनेजची पाईप आहे तर ती आलेली दिसते. आणि या बाजूला जाऊन या शोषखड्ड्यामध्ये ती पाईप जोडली जाईल पुढं. तर ते काम कदाचित उद्या होईल. आणि समोरच्या बाजूला जे आहे ते 2 पाण्याचे नळ आहेत ते आतल्या बाजूला घेण्यासाठी जे इनलेट आहेत. तर या ठिकाणी एका नळातून किंवा एका पाईपमधून गरम पाणी दुसऱ्यामधून थंड पाणी जाईल. खालची पाईप आहे ती थंड पाण्याची पाईपलाईन आहे आणि वरची जी आहे ती गरम पाण्याची आहे. तर अशा पद्धतीनं आपलं प्लंबिंगचं काम हे बाहेरसुद्धा उद्या जोडून होईल. आणि समोरच्या बाजूला मोहन सावजी
जे खिडकीत जी घाण आहे, कॉन्क्रीट वगैरे जास्त आधी झालेलं आहे प्लॅस्टर करताना, ते स्वच्छ करण्याचं काम चालू आहे, तो करतोय. या ठिकाणी सौदागर खांडेकर आहेत. तर या ठिकाणी एक कट्टा बांधायचा आहे किंवा ओटा बांधायचा आहे आणि तो बांधण्यासाठी आम्ही जो आहे तर तो कट्टा बांधण्यासाठी किंवा ओटा बांधण्यासाठी किंवा एक असं चौकोनी कट्टा बांधून त्यावरती जुन्या भांड्यासाठी जागा तयार करणार आहोत. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणीही तिकडून थंड पाणी कनेक्शन येणार आहे आणि समोरच्या बाजूला या ठिकाणी एक वॉश बेसिन बसवलं जाणार आहे.